नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय की WRDचा जो निकाल लागलेला आहे आणि सर्वात मोठी आजची जी अपडेट आहे ती हीच आहे की WRDचा निकाल लागलेला आहे, तर तो चेक कसा करायचा त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच निकालाचे आपण संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमुळे परत कोणता गोंधळ झालेला आहे तर ते संपूर्ण आपण पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे. त्याच्यानंतर निकाल कसा डाउनलोड करायचा याच्याबद्दल पण माहिती देणार आहोत. ओके, तर आपण एक एक पॉईंट सर्व कव्हर करूया. तर चला आता सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर याच्या आधी पण मी WRDचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफवरती एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यावरती तुमचे बरेचसे कमेंट्स आले होते आणि जो आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला होता तोच कट ऑफ इथे जवळपास लागलेला आहे. थोडासा इथे थोडेसे प्लस मायनस आपण 5 मार्क्स आधीच सांगितलेले होते, पण त्याच्या व्यतिरिक्त माझा जो कट ऑफ होता तो विदाऊट नॉर्मलायझेशन होता. त्याच्यामुळे हा अगदी ॲक्युरेट कट ऑफ माझा तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही जर आता व्हिडिओ लिंकमध्ये पण गेले, या इथे आय बटनवरती पण मी तो व्हिडिओ जोडून देईल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे त्यांना पण माहीत आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तिथे पण नाही मिळालं तर फक्त इथं सर्च बारमध्ये जा यूट्यूबच्या आणि तिथे सर्च बारमध्ये WRD एक्सपेक्टेड कट ऑफ असं जरी टाकलं तरी माझा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ऑलमोस्ट 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि तिथे कमेंट्स पण भरपूर आहेत. तर त्याच्यानुसारच आपण जे एक्सपेक्टेशन देतो, जो पण कट ऑफ सांगत असतो ते 100% लागत असते. ओके, तर अगदी याच्या आधी पण जी आपली जी सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्झाम झालेली होती त्याच्यामध्ये पण आपला कट ऑफ एकदम मी अगदी म्हणजे 95% अगदी अचूक प्रेडिक्शन होतं. पण आता इथे बघा थोडासा गोंधळ कसा नॉर्मलायझेशनमुळे झालेला आहे, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट माझ्या टेलिग्राम चॅनलवरती घेऊन चालतो, ज्याच्यामध्ये आपण निकाल डाउनलोड केलेले आहेत काही. त्याच्या आधी आपण शॉर्टमध्येही आपण जाहिरात बघून घेऊ, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट होत्या. तर याच्यामध्ये बघा WRD ही जाहिरात आहे 2023 गट ब आणि गट क च्या जाहिरात पोस्ट होत्या आणि किती पोस्ट होत्या शॉर्टमध्ये बघून घेऊ. तर वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, त्याच्यानंतर लघुलेखक, त्याच्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक आणि सहाय्यक आरेखक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकून आणि मोजणीदार. ह्या कॉम्बोमध्ये 3 पोस्ट होत्या. तुम्हाला पण इथे कॉमेंटमध्ये येऊन काय करायचं आहे, तुम्हाला किती मार्क्स आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन ते कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. ओके, आणि आपण आता शॉर्टमध्ये बघू याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये लिस्ट कधी येईल फायनल मेरिट लिस्ट ती पण इथे बघणार. ही फायनल मेरिट लिस्टच आहे, पण याच्यानंतर जे सिलेक्शन लिस्ट असते त्याच्यानंतर आणि वेटिंग लिस्ट कधी येईल ते पण आपण माहिती याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, या जागेनुसार तुम्हाला जर तुमचं म्हणजे सिलेक्शन होणार की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर याच्यामध्ये एक तुम्ही काय करू शकता, कॅटेगरी वाईज जागा किती आहेत आता इथे मी जास्त दाखवत नाही. ही जर ॲड बघितलं ना तुम्ही डिटेलमध्ये, तर कॅटेगरी वाईज जागा किती आहेत त्याच्यानुसार तुम्ही काय करा, तुमचं ज्या पोस्टचं सिलेक्शन निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काउंट करत यायचं 1 2 3 4. त्याच्यानुसार जर तुमचा नंबर त्या सिलेक्शन म्हणजे इथे ज्या कॅटेगरी वाईज जागा वॅकंट आहेत त्याच्यानुसार जर तुमच्या तिथे तुमचा मेरिट नंबर येत असेल त्या लिस्टमध्ये, तर तुम्ही इथे सिलेक्शन झालं असं समजा. काही दिवसामध्ये आज किंवा उद्या याची फायनल म्हणजे जो व्हेरिफिकेशनचा शेड्यूल असतो DVचा शेड्यूल, त्याच्यामध्ये सर्व लिस्टमध्ये सर्व क्लिअर होणार आहे. ओके, तर ही फायनल मेरिट लिस्ट आपण आता बघणार आहोत. चला मी तुम्हाला आता माझ्या साईटवरती घेऊन चालतो, टेलिग्राम ग्रुपवरती. तर टेलिग्राम ग्रुपवरती बघा आपण सर्व निकाल टाकलेले आहेत. तर बघा WRD निकाल आलेला आहे म्हणून आता ही लिंक आहे, ज्यांना बघायचं आहे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो सर्वात एक महत्त्वाची विनंती, आता बघा रात्रीचे वाजलेले आहेत. हा जो टाईम बघतोय ना तुम्ही इथे रात्रीचा टाईम आहे. ओके, 1:30 वाजलेला आहे जवळपास आणि तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण खूप इम्पॉर्टंट माहिती असल्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करत आहे. ओके, तर जसं तुम्ही WRDच्या साईटवरती गेले, तुम्हाला ही आता माहीत नाही तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही, तर अशी लिस्ट दिसेल. इथे जाऊन तुम्हाला एकेकांना डाउनलोड करायचं एक निकाल. ओके, काही सॅम्पल निकाल मी डाउनलोड केलेले, आपण आता कट ऑफचं विश्लेषण करणार आहोत. ओके, तर बघा एक हा दप्तर कारकूनचा निकाल आहे, म्हणजे मोस्ट फेवरेट पोस्ट. याच्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी याच पोस्टसाठी अप्लाय केलेला होता. तर आता इथे बघूया आपण मी दप्तर कारकूनसाठीची लिस्ट ओपन करतो. असिस्टंट स्टोअर कीपर पण आहे, 2-3 आहे त्याच्यामध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पण आपण आता सर्वात आधी करूया दप्तर कारकूनची लिस्ट ओपन. आता ही लिस्ट ओपन होत आहे. तर बघा याच्यावर आपल्याला कट ऑफचा एक आयडिया येऊन जाईल. तर बघा एक जे स्टँडर्ड कट ऑफ जर आपण बघितला तर इथे सुरुवात होत आहे 178 पासून, थोडासा हायेस्ट कट ऑफ म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन झाले आहेत 192.
तर आता नॉर्मलायझेशनचा जो गोंधळ आहे तो पण याच्यामध्ये तुम्हाला जो मी बोललो होतो याच्यानंतर तो पण पॉईंट कव्हर करणार आहे. तर काही विद्यार्थ्यांचे 186, 176 या प्रकारे मार्क. आणि बघा परत जर आपण नेक्स्ट गेलो तर याच्यामध्ये तुम्ही परत बघू शकता आफ्टर नॉर्मलायझेशन 189, 186, 84, 83, 80 अशा प्रकारे इथं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. आणि नॉर्मलायझेशनमधला गोंधळ जो आहे तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवेल, याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल. ओके, तर हा एक झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण दुसरा, दफ्तर कारकून सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा कट ऑफ बघा किती गेलेला आहे, डायरेक्ट वरती घेऊन चालतो तुम्हाला. तर ही टेक्निकल पोस्ट असली तरी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 170 एका विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. त्यांचे नॉर्मलायझेशन होऊन 9 मार्काचा इथे फरक झालेला आहे. त्याच्यानंतर 176चे 176च होते. त्याच्यानंतर काही विद्यार्थी आहेत ज्यांना 172 मार्क्स आहेत आणि त्यांचे 174 या प्रकारे नॉर्मलायझेशन झालेलं. तर ही टेक्निकल पोस्ट होती. तर इथे 179पर्यंत कट ऑफ हायेस्ट आहे. त्याच्यानंतर लोवेस्ट इथे बघू शकता, जसं जसं खाली गेले तसं तसं तुम्हाला इथे कट ऑफ कमी होताना दिसेल. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स आहेत, टॉपमध्ये आहेत, त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला किती मार्क्स आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा विथ पोस्ट. ओके, तुमची कोणती पोस्ट आहे त्या पोस्टचं नावासहित तुम्ही इथे म्हणजे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. आता नेक्स्ट आपण बघूया आणखी एक सॅम्पल रिझल्ट आहे आपल्याकडे. दफ्तर कारकून झाला आहे, असिस्टंट स्टोअर कीपर. इथे पण बरेचसे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता. तर याचा निकाल पण तुम्ही इथं बघू शकता. तर याचा निकाल बघू शकता, याचा पण हायेस्ट कट ऑफ आहे 188. इथे नॉर्मलायझेशन नाही झालं, कारण जी शिफ्ट होती एका शिफ्टमध्ये पेपर होता, आणि जेव्हा एका शिफ्टमध्ये पेपर असतो तेव्हा नॉर्मलायझेशन होत नसते. मग 188, 84, 82, 84, 178 या प्रकारे कट ऑफ गेलेला आहे. तर हा कोणता आहे? हा आय थिंक अमरावतीचा. ओके, हा अमरावतीचा निकाल आहे. त्याप्रकारे तुम्ही जसं वेबसाईटवरती जा आणि डाउनलोड करू शकता. तर आता जर मी वेबसाईटवरती गेलो ना, आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत, तरी इथे बघू शकता वेबसाईट थोडीशी हँग होत आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, जलसंपदा विभाग. इथे जाऊन तुम्ही क्लिक केलं ना, तर आता रात्री पण एवढ्या 1:25 झाले ऑलमोस्ट, तर तरी पण इथे हँग होतं आहे वेबसाईट. ओके, पण मॉर्निंगपर्यंत जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल सकाळी 8, 8:30 नंतर सर्व क्लिअर होऊन जाईल. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आपले निकाल डाउनलोड करायचे. बरेचसे विद्यार्थी विचारतात निकाल द्या, लिंक द्या. तर लिंक वगैरे काही नसते. वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपले जे रिझल्ट असतात ते डाउनलोड करायचे असतात. ओके, आणखी याच्यामध्ये काय सांगण्यासारखं. ओके, नेक्स्ट पॉईंट होता आपला जो तफावत आहे, तर ती तफावत बघूया आपण. तर मी तुम्हाला ते दाखवतो. बघा इथे काय झालेलं आहे तो स्क्रीनशॉट. तर नॉर्मलायझेशनचा कसा इफेक्ट होतो बघा. तर काही विद्यार्थ्यांना इथे बघू शकता 152 आहेत आणि त्यांचे नॉर्मलायझेशन 161 झाले. ओके, 152 वाल्यांचे 162 झाले. आणि त्याच्यानंतर जर आपण खाली गेलो तर बघा इथे 158 मार्क्स आहेत, ज्यांना म्हणजे 152पेक्षा जास्त मार्क्स आहेत, 158. आणि यांचे नॉर्मलायझेशन किती झाले? 159. तर असं जर होत असेल तर नॉर्मलायझेशन पद्धतीवर किती विश्वास ठेवायचा. आता काही विद्यार्थी येऊन म्हणतील की पेपर हार्ड होता, पेपर शिफ्ट अशी होती तशी होती. तर त्या सर्व गोष्टी पण ठीक आहेत, पण जर इतकी तफावत होत असतील, जर समोरचं मागे आणि मागचं समोर होत असेल, तर इथेच एक मार्क्समुळे आपल्याला माहिती आहे की सिलेक्शनचं काय म्हणतो आपण, सिलेक्शनमध्ये म्हणजे अडथळा निर्माण होतो. तर इथे इतकी मोठी तफावत आहे. तर या प्रकारे बरेचसे आहेत. काही विद्यार्थ्यांना आणखी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती परत घेऊन चालतो, तिथे बघू शकता तुम्ही. आता जी समिती आहे स्पर्धा परीक्षा समिती, त्यांनी पण इथे एक मेसेज टाकलेला की काही विद्यार्थ्यांना जी PWD आणि अदर एक्झाम आहेत त्यांना खूप कमी मार्क्स होते, 30-35 मार्क्स असे होते. आणि काही विद्यार्थ्यांना आता डायरेक्ट ते टॉपर आले. तर हा मेसेज बघू शकता, वाचू शकता तुम्ही. जलसंपदा विभागाच्या आज झालेल्या 3-4 याद्यामध्ये काही संशयित आढळून आलेले आहेत. त्यांना इतर परीक्षेत त्यांची रँक बघू शकता 35,000 ते 40,000 आहे, पण आता WRDमध्ये टॉपर आहेत. इतरही याद्या आता जाहीर होतील. WRDमध्ये घोटाळा झाला असल्यास त्याविरुद्ध आवाज उठवला जाईल. एकाही घोटाळेबाजाला आता सुट्टी नाही. तर हे चांगलं इनिशिएटिव्ह आहे. आता बघू याच्यावरती किती विद्यार्थी असे भेटतात ज्यांचे कमी मार्क्स असून पण जास्त झालेले आहेत. मला पण लिस्टमध्ये 1-2 विद्यार्थी दिसलेले होते. तर तुम्ही काय करा मित्रांनो, तुम्ही पण सतर्क राहा. तुम्हाला काही मिळालं तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि निकाल कसा डाउनलोड करायचा, नॉर्मलायझेशनमुळे झालेला गोंधळ, सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. माझा तो व्हिडिओ बघू शकता जिथे आपण कट ऑफ प्रेडिक्ट केलेलं होतं. लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला काय करायचं, इथे व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. काही डाऊट असेल तर प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे मार्क्स तुम्हाला कमेंट करायचे आहेत. आणि विथ पोस्टचं नाव काय होतं ते पण कमेंट करा. आणि सोबतच रिजन पण कमेंट करू शकता.
आणि याच्यानंतर आणखी काय एक रिक्वेस्ट आहे, आपले 5K सबस्क्रायबर झालेले आहेत, तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.